नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। वाठार येथे विजेच्या धक्क्याने 2 गायींचा मृत्यू, शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर। वाठार तालुका हातकणंगले येथील साखरवाडी येथे MSCB सबस्टेशन समोर भिकाजी आनंदा पेटकर यांचा गोठा आहे। या गोठ्यामध्ये 5 मोठ्या गायी व 1 कालवड असून गोठ्याला लागूनच पाठीमागे मुक्त गोठा केला आहे। सकाळ नेहमीप्रमाणे यामध्ये 4 गायी मुक्त गोठ्यात सोडल्या होत्या। दुपारी त्यांना वैरण टाकून भिकाजी पेटकर वाठार येथे असणाऱ्या घरी गेले होते। वाठार गावातून गोठा 1 किलोमीटर अंतरावर आहे। दुपारी वाठारसह परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने मुक्त गोठ्याला असणाऱ्या तारेच्या कंपाऊंडमध्ये विजेचा करंट उतरला। 4 गायीमधील 2 गायी मुक्त गोठ्यातील दरवाजाजवळ आल्याने त्यांना विजेचा जोराचा धक्का लागल्याने जागीच मरण पावल्या, तर त्यामधील 2 गायी बाजूला थांबल्याने त्या वाचल्या। गोठ्या शेजारी असणाऱ्या लोकांनी ही माहिती भिकाजी पेटकर यांना फोनवरून कळवली। गावातून आल्यानंतर पाहिलं असता कंपाऊंडला करंट येत होता। ताबडतोब ही माहिती MSCBला कळवण्यात आली। त्या ठिकाणी वायरमन येऊन विजेच्या खांबावरून कनेक्शन सोडवून घेतलं व आतील 2 जिवंत गायी बाहेर काढल्या। मरण पावलेल्या दोन्ही गायी गाभण होत्या। त्यामध्ये शेतकऱ्याचे 2,40,000 रुपयांचं नुकसान झालं आहे। ही माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी विकास मोहिते, महसूल सेवक दीपक शिंदे, सचिन पवार, पोलीस पाटील सुगंध समुद्रे यांनी येऊन पंचनामा केला। यावेळी महावितरण वाठार सेक्शन ऑफिसचे सहाय्यक अभियंता सारिका गुजले, वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे, वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे यांनी गोठ्यास भेट दिली। यावेळी प्रतीक शिंगे, रुपेश पाटील, अक्षय पाटील, दादासू शिंदे, महेश झेंडे, अमोल शिंदे यांच्यासह अनेक लोक उपस्थित होते। यस न्यूज महाराष्ट्रासाठी प्रकाश कांबळे, वाठार न्यूज प्रतिनिधी। 2 गायांना विजेचा धक्का लागून ते 2 गाया मयत झाल्यात। आपण जाणून घ्या त्यांच्याविषयी। मला सांग काय काय झालं? मी घरी होतो, मला शेजारून फोन आले, मी गोठ्यावरती आलो तर माझ्या 2 गाया शॉक लागून मरण पावलेली। कमीत कमी किती नुकसान झालं? कमीत कमी 2.25 ते 2.5 लाखाच्या आसपासचे गाय। दोन्ही गाय, एक पहिला रू कालवड 6 महिन्याची गाभण आणि एक तिसऱ्या वेतानं 4 महिन्याची गाभण। जवळजवळ 2 ते 2.5 लाखाच्या ठिकाणी या शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे। कॅमेरामॅन गुंडा झेंडेसह पत्रकार प्रकाश कांबळे, वाठारहून। हाक तुमची, साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।